अकोल्यामध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याची माहिती मिळते। अकोट तालुक्यामध्ये मतदान केंद्रावर सध्या गोंधळ सुरू आहे। आज आपण पाहतोय अकोल्यामध्ये मतदान मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच अकोल्याच्या एका मतदान केंद्रावर आता बिघाड झालेला आहे। त्यामुळे सध्या गोंधळाचं वातावरण इथे पाहायला मिळत आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय झालेलं आहे? कशा पद्धतीने गोंधळ होतोय? नक्कीच मॅडम, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात उमरा गावात इथं बूथ क्रमांक 333 वर वोटिंग मशीन खराब झाली होती। त्यामुळे मतदानाला अद्याप सुरुवात झाली नाही आहे। मशीन बदलण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे। येत्या 30 मिनिटच्या आतमध्ये सर्व मतदान प्रक्रिया सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। सध्याची अकोला जिल्ह्यात मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान पार पडते, पण एकंदरीत आता उमरा गावात जे बूथ क्रमांक 333 आहे इथं मतदान मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड आल्यामुळे मतदान प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे। त्यामुळे प्रशासनामुळे लवकरात लवकर मतदान प्रक्रिया सुरू होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर अकोट तालुक्यामध्ये आपण पाहतोय मतदान यंत्रात बिघाड झालेले, त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि आता सध्या या मतदान केंद्रावरती लवकरच मतदान सुरू होईल अशी ही माहिती मिळते।